लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या येणाऱ्या पुढील अपडेटबद्दलची माहिती. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की गुड्डूच्या एकाच चुकीमुळे नंदिनी जीवावरचं प्रेम व्यक्त करत आता जीवाबरोबर नव्याने आयुष्य जगायची तयारी दर्शवणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आता आपण इथे पाहतोय की नंदिनी ही जीवावरती खूप चिडलेली असते की तुम्ही का तो व्हिडिओ व्हायरल केला. ती जीवाला खूप सुनावते, बडबडते आणि रडत रडत तिकडनं वरती निघून जाते. नंदिनी गेल्यावर जीवा आता विचार करतो की हे सगळं जे काही घडून बसलंय ते खूपच जास्त चुकीचं आहे. हे सगळं मला बदलावं लागेल, पण मग त्यासाठी आता मला नंदिनीबरोबर बोलावं लागेल. नंदिनीला सर्व परिस्थिती समजावून सांगावी लागेल. गुड्डूकडनं हे सगळं चुकून घडलं आहे हे तिला सांगावं लागेल. जर मी आत्ता जाऊन नंदिनीशी बोललो तर नंदिनी माझं काहीच ऐकून घेणार नाही, कारण ऑलरेडी ती माझ्यावरती रागवली आहे, माझ्यावरती चिडली आहे. मी उद्या नंदिनीला सविस्तर समजवेन, तिच्याशी बोलेन असा विचार जीवा करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता नंदिनीबरोबर बोलण्यासाठी जीवा चाललेला असतो, पण त्यावेळी लॉनमध्ये असलेले धनंजय आता जीवाला दिसतात. त्याबरोबर जीवा विचार करतो, नाही नाही, नको 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 नको. सासरे बुवा असताना जर मी नंदिनीबरोबर बोलायला गेलो तर नंदिनी रागवली आहे, ती राहील बाजूला, सासरे बुवांचीच फायरिंग माझ्यावरती सुरू होईल आणि मग मला नंदिनीला समजवता येणार नाही. उलट तिकडे आणखीन जास्त किऑस होईल आणि त्यामुळे नंदिनीची चिडचिड होईल, राग होईल. त्यापेक्षा मी थांबतो. आणि मग जीवा हा आता धनंजय कामावर जाण्याची वाट बघू लागतो. तर आता इकडे धनंजय हा ऑफिसला जायला निघालेला असतो आणि त्यावेळी तो आता शारदाला आणि नंदिनीला सांगत असतो की पुन्हा आता जीवाला घरात घेऊ नका. ऑलरेडी त्याने जे काही उपक्रम, पराक्रम, उपद्व्याप, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, करून ठेवलेत की नाही. त्यामुळे डोक्याला खूप ताप झाला. आपल्या मुलीला लोक बाहेर उगाचच्या उगाच नावं ठेवतायत. बघा जरा कमेंट सेक्शन ते जीवाचं, लोक काय काय कमेंट करतायत ते. माझ्या मुलीची ही अशी बदनामी केलेली मला चालणार नाही. तो ना फक्त हे सगळं पब्लिसिटी करण्यासाठी करतोय. पब्लिसिटी स्टंट म्हणतात या अशा फालतू गोष्टींना. समजलं ना तुम्हाला. आणि आता बाद झालं. नंदिनी, मी तुला सुद्धा सांगून जातोय, काहीही झालं, त्या जीवाने अगदी काहीही येऊन सांगितलं तरी त्याचं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहेस. आणि शारदा, तू रात्री मला तू त्या बायकांसमोर त्या जीवाला काही बोलू नका सांगितलं म्हणून मी गप्प राहिलो, पण आता जर पुन्हा तू त्याला घरात घेतलंस ना तरी गाठ त्यावर. शारदा म्हणते, बरं बास, पुरे झालं. धनंजय, तुम्ही बोललात आणि मी ऐकून घेतलं आणि मला आता तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळालं. आता जर तुम्ही ऑफिसला गेलात ना तर बरं होईल. नाही, कारण काय आहे ना, उगाचच्या उगाच सकाळ सकाळ जीवारावांबद्दल काही ना काहीतरी वाईट बडबडून तुम्ही स्वतःचाही दिवस खराब करून घ्याल आणि आमच्यासमोर बडबड केलीत म्हणून आमचाही दिवस खराब करून द्याल. त्यापेक्षा घडलं तेवढं पुरे झालं. ऑफिसला जायला उशीर होत असेल ना. त्यावर धनंजय म्हणू लागतो, अच्छा, म्हणजे तुला ते जीवाला बोललेलं एवढं चालत नाही का. आणि काय तर म्हणे, जीवाराव विसरतेस का तू त्या जीवाने काय रंग उधळलेत ते. त्यामुळे जी नंदिनी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपली रंग भरायची, दुसऱ्यांना जगण्यासाठी नवीन उमेद करून द्यायची तयार, आणि आज आपली तीच नंदिनी त्यावर लगेचच शारदा म्हणत असते, काहीही झालेलं नाही आहे आपल्या मुलीला. आपली मुलगी एकदम ठणठणीत आणि व्यवस्थित आहे. आणि राहिला प्रश्न जीवारावांचा, तर जीवारावांनी काहीही केलेलं नाही आहे. समजलं ना. उलट ते नंदिनीवर प्रेम आणि प्रेमच करतात. शारदा म्हणते, बास आई बाबा, हो काय चाललंय तुमचं, पुन्हा कुठे वाद घालत बसताय. बाबा आणि तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत नाही आहे का, प्लीज बास. जीवा जीवा जीवा, सतत एकच विषय हवा आहे का आपल्या घरात हा बोलण्यासाठी, इतर विषय नाही आहेत का आपल्याकडे. बाबा हो, तुम्ही ऑफिसला चाललाय ना, मग हे असे चिडून रागून डोक्यात राग घालून जाणार आहात का. प्लीज शांतपणे ऑफिसला जा ना. तर इकडे जीवा हा विचार करत असतो, अरे यार, आज जवळपास 10:30 वाजत आले तरी अजून सासरेबुवा ऑफिसला जायला कसे नाही निघाले. एरवी तर 9 वाजताच ऑफिसला निघून जात असतात. त्याबरोबर मग जीवाला धनंजयची गाडी आता पार्किंगमधनं बाहेर गेलेली दिसते. गेटच्या बाहेर जीवाची गाडी गेल्यावर, धनंजयची गाडी गेल्यावर जीवा लगेचच शारदाकडे येतो. शारदा जीवाला सांगते की आत्ताच हे ऑफिसला निघून गेलेत आणि नंदिनी घरात एकटीच आहे, मी वरती जाते, तुम्ही तुमच्या बायकोला मनवा. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी ही किचनमध्ये
प्रॉन्स बनवत असते. इतक्यात आता जीवा तिकडे येतो. आता जीवाला तर प्रॉन्सची एलर्जी आहे. आता नंदिनीला तो म्हणू लागतो, नंदिनी हे बघ, मला माहिती आहे की तू माझ्यावर रागवली आहेस आणि तुझं रागवणं योग्यसुद्धा आहे. त्या खरोखर आपल्या खरंच प्रायव्हेट गोष्टी होत्या, त्या मी अशा लोकांसमोर आणायला नको. हे जसं तुला वाटतं आहे ना, तसंच मलासुद्धा वाटतं आहे. आणि तुला काय वाटतं, तू मला अंघोळ घातलीस ही गोष्ट मी पब्लिकमध्ये असं लोकांना सांगेन का? अगं ते सगळं गुड्डूकडनं चुकून झालं. दादाने मला पतंग पाठवलं होतं, मिस यू छोटे भैया. मी ते पतंगाचं एक व्हिडिओ शूट केलं होतं आणि ते मी त्या गुड्डूला सोशल मीडियावर पोस्ट करायला लावलं होतं. आणि गुड्डूने त्यावेळी त्यावर नंदिनी म्हणते, बास 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 जीवा, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? नाही म्हणजे तुमच्या चुकीचं खापर फोडण्यासाठी आता तुम्ही त्या गुड्डू भैयांना मध्ये आणणार आहात का? अहो काय गरज आहे त्या गुड्डू भैयांचं नाव घेऊन उगाचच्या उगाच स्वतःला बचाव करण्याची? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बोलाल आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. तुम्ही बोलाल आणि तुम्ही जे सांगाल त्यावर मला विश्वास होईल आणि मी खरं समजेन सगळं. जीवा प्लीज जा ना इकडनं तुम्ही. त्यावेळी जीवा म्हणत असतो, अगं खरं समजेन म्हणजे नंदिनी, अगं हेच खरं आहे. तुला का वाटतंय की मी तुझ्याशी खोटं बोलतोय म्हणून? मी तुझी शपथ घेऊन सांगतोय नंदिनी, मी तुझ्याबरोबर कुठल्याही पद्धतीचं खोटं बोलत नाही आहे. खरंच. नंदिनी म्हणते, बास प्लीज नका घेऊ माझी खोटी शपथ. जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, तुला असं वाटतंय ना की मी तुझी शपथ खोटी घेतोय. आईची शपथ तर मी खोटी घेणार नाही, हे तर तुला मान्य आहे ना? आईची शपथ घेऊन सांगतो की ते सगळं गुड्डूकडनं चुकून घडलं होतं. नंदिनी म्हणते, कुणाची शपथ घेऊ नका तुम्ही, मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे. जीवा म्हणतो, नंदिनी मी काय केल्यावर तुला पटेल की मी खोटं बोलत नाही आहे? मी हे प्रॉन्स खाऊ, मग तरी माझ्यावर विश्वास ठेवशील? त्यावर नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, पण प्लीज मला त्रास देणं बंद करा प्लीज. जीवा म्हणतो, नंदिनी अगं मी खरंच अगदी पोटतिडकीने तुला सांगतोय, मी खरंच हे सगळं केलेलं नाही आहे. हे सगळं गुड्डूकडनं चुकून झालं आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, अच्छा गुड्डू भैयांकडनं हे सगळं झालं. मग हे जर त्यांच्याकडनं झालं होतं तर त्यांनी हे सगळं मला काल रात्रीच का नाही सांगितलं? काल जेव्हा मी तुम्हाला एवढं बडबडत होते, एवढं सुनवत होते, तेव्हा गुड्डू भैया शांतपणे का उभे राहिले? का त्यांनी ऐकून घेतलं सगळं माझं बोलणं? तेव्हा त्यांना आपल्या दोघांमधलं भांडण बघून असं वाटलं नाही का की मी यांना खरं सांगून टाकतो, म्हणजे या नवरा बायकोंमधला वाद थांबेल म्हणून? त्यावर जीवा म्हणतो, कारण अगं तू रात्री नशेत होता नंदिनी. नंदिनी म्हणते, बाद झालं जीवा. त्यावर जीवा म्हणतो, मी प्रॉन्स खाऊ मग नंदिनी, मग तू विश्वास ठेवशील? नंदिनी म्हणते, तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा, फक्त माझा जीव खाऊ नका. आणि नंदिनी तिकडनं तिच्या रूममध्ये जाते आणि रूमला आतमधून लॉक लावून घेते. त्यावेळी मग आता इकडे जीवा नंदिनीने जे प्रॉन्स फ्राय केलेले असतात ते प्रॉन्स बाहेर घेऊन येतो आणि आता तो ते प्रॉन्स खाऊ लागतो. तो म्हणत असतो, नंदिनी मला खात्री आहे तुझा मी हे प्रॉन्स खाल्ल्यानंतर तरी माझ्यावर विश्वास बसेलच, कारण मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल. मी तो व्हिडिओ व्हायरल केलेला नाही आहे, पण जर तुला असं वाटतं आहे ना की तो व्हिडिओ व्हायरल मी केला आहे तर ठीक आहे, त्याची शिक्षा म्हणून मी हे प्रॉन्स खातो आहे. मला जो काही त्रास व्हायचा आहे ते होऊ दे, पण तुला त्रासात मी नाही बघू शकत नंदिनी, आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. आता ते प्रॉन्स खाल्ल्यानंतर जीवाच्या पोटात दुखायला लागतं आणि जीवा उईगं करत खाली पडतो. थोड्या वेळात जीवाला खूपच जास्त त्रास होऊ लागतो. गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया हो काय होत आहे तुम्हाला? जीवा सांगत असतो की मी प्रॉन्स खाल्ल्यावर मला त्रास होतो. गुड्डू म्हणतो, जीवा भैया आता मी काय करू? मी एक काम करतो, नंदिनी भाऊजींकडे जातो. त्यावर जीवा सांगतो, नाही नको, नंदिनीची मदत मागू नकोस गुड्डू, माझं काय व्हायचं आहे ते होऊन जाऊ दे. त्याबरोबर गुड्डू म्हणतो, जीवा भैया अहो काय बोलता तुम्ही? अहो तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, मी नंदिनी भाऊजीकडे जात आहे. आणि मग जीवा हा नको म्हणत असताना गुड्डू हा नंदिनीच्या दारात येतो आणि दरवाजा मोठमोठ्याने ठोकतो. नंदिनी दरवाजा उघडते तर गुड्डू जीवाची तब्येत खराब असल्याचं सांगतो. नंदिनी म्हणते, बाद झालं गुड्डू भैया, इथे बाबांनी तुम्हाला जीवाला गेटच्या आत येऊ द्यायचं नाही यासाठी कामावर ठेवलं होतं, पण तुम्ही तर त्या जीवांचीच साथ देताय. त्याबरोबर मग गुड्डू भैया सांगू लागतो की नंदिनी भाऊजी मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं सांगत आहे. अहो जीवा भैयाची तब्येत खूप खराब झाली आहे. अहो जीवा भैयाला श्वास घ्यायला सुद्धा तकलीफ होत आहे. अहो बघा तरी एकदा तुम्ही, हवं तर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर बॅल्कनीतनं वाकून बघा. अहो बघा जीवा भैया जमिनीवरती गडबड लोळत आहे. जीवा भैयाला खूप तकलीफ होती आहे. अहो जीवा भैयाला काय कळत नाही आहे, मला सुद्धा समजत नाही आहे की त्यांना एवढी तकलीफ कसली होती आहे. मी विचारलं त्यांना तर त्यांनी सांगितलं ते प्रॉन्स काय असतं ते त्यांनी खाल्लं असतं आणि त्यांना त्याची एलर्जी. त्याबरोबर नंदिनीला तर इथे गुड्डूवरती विश्वास नसतो. मग नंदिनी खरोखर स्वतः वरती बॅल्कनीत येते आणि आता ती वरतून बघते तर खरोखर जीवाला खूप त्रास होतोय. जीवा खरोखर लोळतोय. आता जीवाची ही सगळी परिस्थिती बघून नंदिनीला दया येते. नंदिनी ताबडतोब धावत पळत खाली येते
आणि जीवाकडे बसते आणि आता ती जीवाला विचारू लागते, जीवा अहो काय होतंय तुम्हाला आणि तुम्ही असे लोळताय का? जीवा सांगत असतो, नंदिनी तू म्हणालीस ना की तुला काय हवं ते कर म्हणून मी प्रॉन्स खाल्ले. आता तरी तुझा विश्वास पटला ना नंदिनी की मी खरोखर खोटं बोलत नव्हतो, मी खरं बोलतोय नंदिनी. त्याबरोबर नंदिनी म्हणते, जीवा वेडे आहात का तुम्ही? काय आहे हे सगळं? तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे असलं काहीतरी करून घ्याल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. त्यावेळी मग आता नंदिनी गुड्डूला सांगते, गुड्डू भैया एक काम करा, लवकरात लवकर गाडी वगैरे काही बाहेर मिळते का, रिक्षा वगैरे काही आहे का ते बघा प्लीज. त्याबरोबर गुड्डू भैया आता काही गाडी वगैरे मिळते का बघतात. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला काही एक होऊ देणार नाही आहे, मी आहे तुमच्याबरोबर, मी आहे हां. पण आता गुड्डू आता येतो आणि नंदिनीला सांगतो की नंदिनी भाऊजी अहो बाहेर तर काहीच वाहन नाही आहे, गाडी वगैरे काहीच नाही आहे, मला काहीच कळत नाही आहे, काय करायचं आपण. त्याबरोबर नंदिनी म्हणते, गुड्डू भैया तुम्ही काही काळजी करू नका, काय करायचं तरी बघूया आपण. मग नंदिनीला समोर आता डार्लिंग दिसते. नंदिनी म्हणते, आतापर्यंत आमच्या डार्लिंगने बघितलं आहे जीवांचं प्रेम, लोकांची पब्लिसिटी, आज डार्लिंग बघेल ते ह्या नंदिनीचं, ह्या चकाचक बाईचं वेड. आणि मग नंदिनी जीवाला आता तशीच आता त्याच रिक्षामध्ये भरते आणि आता ती जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. मग नंदिनी जीवाला हॉस्पिटलला घेऊन आल्याच्या नंतर जीवाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. नंदिनी जीवाची खूपच जास्त काळजी करत असते. नंदिनी ही डॉक्टरांना सांगत असते, डॉक्टरांसमोर हात जोडते, डॉक्टर काहीही करा पण माझ्या नवऱ्याला लवकर बरं करा, माझ्या नवऱ्याला वाचवा. डॉक्टर सांगतात की तुम्हाला फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील. नंदिनी पटापट भरभर सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करते. जीवाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. आता जीवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. नंदिनीला काही सुचत नसतं, काही कळत नसतं. डॉक्टर तपासायला सुरुवात करतात. नंदिनी देवाकडे जीवासाठी प्रार्थना करू लागते. आता थोड्या वेळाने जेव्हा हा जरा स्टेबल होत येतो, कारण आता जीवाला व्यवस्थित डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिलेल्या असतात, त्यामुळे जीवाला उलट्या वगैरे होऊन जातात. आणि मग जीवा हा जरा स्टेबल झाल्याच्या नंतर मग नंदिनी तिकडे येते आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा बघा मी तुमच्यासाठी गरम गरम सूप आणलं आहे, जरा पिऊन घ्या. आणि नंदिनी स्वतःच्या हाताने जीवाला सूप पाजते. इतक्यात आता जीवाचा फोन वाजतो. त्याबरोबर नंदिनी बघते तर मालिनीचा फोन असतो. नंदिनी फोन उचलते आणि शारदाला जीवाला ॲडमिट केल्याबद्दलचं सगळं सांगते. जीवाने प्रॉन्स खाल्ले वगैरे सगळं मालिनीला नंदिनी सांगून टाकते. हे सगळं ऐकून मालिनीच्या पायांखालची जमीनच सरकते. तर आता नंदिनी हीच गोष्ट शारदाला सुद्धा फोन करून सांगते, कारण नंदिनी घरात नसल्यामुळे शारदाला काळजी वाटत असते. मग आता शारदा आणि धनंजय सुद्धा हॉस्पिटलला पोहोचतात. तर दुसरीकडे आता मालिनी विक्रमला कॉल करून हे सगळं सांगते आणि विक्रम आणि मालिनी सुद्धा हॉस्पिटलला पोहोचतात. मग मालिनी काकू आता समोर धनंजय काकांना बघून चिडतात आणि म्हणत असतात, धनंजय भाऊजी माफ करा, तुम्हाला कदाचित माझा राग येईल पण आज मला शेवटी बोलावल्याशिवाय राहत नाही आहे. माझ्या मुलाच्या परिस्थितीला आज तुम्ही जबाबदार आहात. अहो माझा मुलगा तुमच्या घरी आला होता ते तुमच्या मुलीला मनवण्यासाठी, त्याचा संसार वाचवण्यासाठी, पण तुम्ही त्याला मदत करायचं सोडून उलट तुम्ही त्याला आणखीन जास्त त्रास दिलात. मला मान्य आहे जीवाकडनं चूक झाली, तुम्ही त्याच्यावर रागवलात, तुम्ही त्याच्यावर नाराज झालात, मला सगळं मान्य आहे, मी कुठेच तुम्ही चुकला असं म्हणत नाही आहे. अहो पण तुम्ही हे का विसरलात की जीवा हा तुमच्या मित्राचा मुलगा आहे, तुम्ही जीवाला ओळखत होतात ना, मग तरीही तुम्हाला जीवाला साधं घरात राहू द्यावं असं वाटलं नाही. अहो राहू द्यायचं तर सोडून द्या, माझं लेकरू असं बाहेर रिक्षामध्ये राहत होतं, कुडकुडत होतं, तेव्हाही तुम्हाला दया आली नाही का हो त्याची, त्याच्या खाण्यापिण्याची एवढी आभाळ झाली. बघा माझ्या मुलाच्याच काय अवस्था झाली आहे. धनंजय भाऊजी काहीतरी बोला, असे गप्प का उभे आहात आत्ता, असं गप्प राहून काय मिळणार आहे. त्यावेळी मग मात्र आता धनंजय काहीच बोलत नसतो, कारण काय बोलू आणि काय नाही हे त्याला सुचतच नसतं, कारण मुळात बोलण्यासारखं धनंजयकडे आता काही शिल्लकच नसतं. त्याबरोबर मग शारदा ही मालिनीला, शांत व्हा तुम्ही मालिनीताई, त्रागा करून घेऊ नका असं म्हणते. त्याबरोबर मालिनी म्हणते, कशी शांत होऊ शारदाताई तुम्हीच सांगा. बघा ना आज माझ्या मुलाची अवस्था काय झाली येते. अहो जर याऐवजी तुम्ही तुमच्या मुलीला एखाद्या ठेवून बघा, विचार करा, जर आज जीवाऐवजी नंदिनीची ही अवस्था झाली असती जीवामुळे तर तुम्हाला किती त्रास झाला असता. काव्याकडनं सुद्धा चूक झाली पण आम्ही काव्याला पदरात घेतलं, आम्ही तिला माफ केलं, उलट तिचं आणि पार्थचं सगळं सुरळीत व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याबरोबर शारदा मालिनीसमोर हात जोडते आणि म्हणत असते, मालिनीताई
हे बघा, मला सगळं मान्य आहे, तुमचं सगळं बरोबर आहे, पण ही वेळ आता आपण एकमेकाबरोबर वाद घालून एकमेकाला दोष देत बसण्याची नाही, तर आपण यावेळी आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना आधार देण्याची आहे. अहो, मला मान्य आहे यांच्याकडनं चूक झाली, यांनी जीवारावांना हे असं धुडकावून नको लावायला हवं होतं. जे घडलं त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते, पण आता जे घडून गेलं आहे त्यावरती प्लीज आपण बोलायला नको. आता सध्या आपण जीवारावांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रयत्न करूया आणि देवाकडे प्रार्थनासुद्धा करूया. आणि तसंही डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली आहे असं मला नंदिनी मघाशी फोनवर म्हणाली आहे. जीवा हळूहळू आता स्टेबल झालेत. अहो, नंदिनी आहे ना त्यांची काळजी घ्यायला, नंदिनी त्यांची व्यवस्थित काळजी घेईल. नंदिनीने त्यांना मघाशीच गरम सूपसुद्धा पाजलं आहे. जीवारावांना लवकर बरं वाटेल. तर इकडे नंदिनी खरोखरच जीवाची खूप जास्त काळजी घेत असते. जीवाच्या गोळ्या वेळेवर देणं, जीवाला खायला भरवणं, जीवाचं सगळं नंदिनी मनापासून करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रम्या, हिला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो, रम्याचा संताप होत असतो. कारण आता रम्याला राग या गोष्टीचा आलेला असतो की पार्थला जेव्हा बेस्ट आर्किटेक्टचा ॲवॉर्ड मिळतो तेव्हा पार्थ रम्याला मंचावरती न बोलवता काव्याला मंचावर बोलवतो आणि काव्याबरोबर ॲवॉर्ड घेतो. म्हणूनच रम्या आता घरी येऊन चिडचिड करत असते, त्रागा करत असते, बडबड करत असते. ती म्हणत असते की त्या काव्याला आर्किटेक्चरमधला ए तरी समजतो का? काय मोठी स्वतःला शहाणी समजते ना, मला कळत नाही. मी एवढी मेहनत केली, पार्थच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पार्थला सपोर्ट केला आणि क्रेडिट मात्र सगळं ती काव्य घेऊन गेली. या सगळ्याला काय अर्थ आहे? नाही, मला हे सगळं चालणार नाही. त्या काव्याला ना मी सोडणारच नाही आहे. ती काव्या स्वतःला काय समजते मला कळतच नाही, पण आता ना मी त्या काव्याला सोडणार नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच तिला विचारू लागते तिची आई म्हणजेच वसुआत्या की अगं मग तुझ्या मनात तरी काय आहे रम्या, काय करायचं आता आपण? हे बघ, तू कितीही त्रागा केलास, कितीही चिडचिड केलीस ना बाळा, तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही आहे. पार्थने अवॉर्ड काव्याबरोबरच घेतलेला आहे, पण म्हणून पुढचं चित्र बदलणार आहे का? गुरुजींनी सांगितलं आहे का नाही तुझं आणि पार्थचं लग्न होणार आहे म्हणून? मग तू एवढा रागराग करून का घेतेस? पुढे सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे बाळा. उगाच आत्ता चिडचिड करून, आत्ता त्रास करून घेऊन काय मिळणार आहे? त्यापेक्षा पुढे येणाऱ्या चांगल्या दिवसांची वाट बघ ना. पुढे येणाऱ्या चांगल्या दिवसांचं स्वागत करण्यासाठी हसत मुखाने उभी राहा. समजलं तुला? अगं, आज पार्थ जे काही वागलं आहे ना ते सगळं मलासुद्धा पटलेलं नाहीच आहे, पण म्हणून मी अशी चिडचिड करते का? त्यावर रम्या म्हणते, आई कधी होणार गुरुजींची भविष्यवाणी खरी? प्रत्येक वेळी तू मला गुरुजींची भविष्यवाणी एवढं सांगतेस आणि गप्पा करतेस, पण गुरुजींची भविष्यवाणी कधी खरी होणार? कधी होणार पार्थ माझा? हे मला कळतच नाही अजून. एकदा का पार्थने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना की त्यानंतरच माझ्या जीवाला चैन मिळणार आहे. समजलं का तुला? तोपर्यंत माझ्या जीवाची अशीच घालमेल होत राहणार. जेव्हा मी त्या काव्याला पार्थबरोबर बघते ना, माझं रक्त असं खवळतं ना, मला असं वाटतं जावं आणि त्या काव्याला खणखण मुस्काटीत द्यावी आणि माझ्या पार्थपासून दूर हिसकावून काढावं. त्यावर मालिनी काकू तिला म्हणत असते, हे बघ रम्या बाळा, शांत हो, धीर सोडू नकोस, सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडेल. खरंच. त्याबरोबर रम्या हळूहळू थोडं शांत व्हायला लागते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.